सर पहिली हत्तीविषयी जवळून अनुभवलेला जो माझा आहे सर, हत्तीविषयी सांगायचं झालं तर चंदगड तालुक्यामध्ये जेलुगडे नावाचं एक गाव आहे. जेलुगडे जेलुगड्यामध्ये सन 2006 मध्ये विद्युत प्रवाहाच्या धक्क्यानं हत्तींचा मृत्यू झाला आणि बातमी फार मोठी झाली आणि योगायोगानं 3 हत्ती मेले होते त्यावेळी. 3 हत्ती मेले होते. एक पिल्लू पोटामध्ये होतं. आणि त्यावेळी मी नव्यानं रुजू त्यामुळे मी आजरा रेंज मध्ये होतो आणि मदतीला आमच्या 2-3 रेंजची माणसं तिकडे गेली. मग ते शेतकऱ्यानं मला वाटतं पिकाय हत्तींसाठीच विजेच्या तारीतनं प्रवाह सोडलेला होता ना तो. हा केस सर घातपात होता तो. केस सर ही पूर्णतः अशी होती की त्या हत्तींचा त्या शेतकऱ्याला उपद्रव झाला, कारण धरणाला लागून त्या शेतकऱ्याची शेती होती आणि तो रोजचा त्रास बघून त्यानं ते विद्युत जी वायर आहे ती तोडून खाली टाकली असावी आणि त्या जो पाणथळ भाग होता, कारण धरणवर होतं, शेती खाली होती, त्या पाणथळमध्ये ते पडल्यानंतर हत्ती आले आणि त्याचा त्यांना तो मोठा धक्का बसला आणि त्यातील 3 हत्ती गतप्राण झाले, जाग्यावर गतप्राण झाले. त्याच्यात एक दुर्दैवाची गोष्ट की एक हत्ती प्रेग्नेंट होते, म्हणजे ती आता बॉर्न, म्हणजे ती थोड्या दिवसात पिल्लाला म्हणजे असे 4 हत्ती तिथं दगावले. आणि त्या तिथं मी मदतीला गेल्यानंतर तत्कालीन अधिकाऱ्याने मला लेखनासाठी तिथं बसवलं आणि त्यामुळे तो पंचनामा जो आहे त्या पंचनाम्यात मला असं जाणवलं की बाबा हे काहीतरी वाईट घडतंय. म्हणजे शेतकरी आपल्या जागेवर कदाचित बरोबर असेल, हत्ती आपल्या जागेवर बरोबर असेल, पण एकंदरीत त्याचा जो इम्पॅक्ट आहे हा संघर्षाकडे चाललाय, म्हणजे रक्तरंजित संघर्ष ज्याला म्हणतो तिकडे काहीतरी चाललेला आहे आणि हे नको आहे सर कुठंतरी. म्हणून त्या पंचनाम्याच्या आणि त्या घटनास्थळी मी असल्यानंतर त्या हत्तींना PM करणं आणि त्यानंतर त्यांच्या त्या सर्व अवयवांची विल्हेवाट लावणं हा सर्व प्रसंग खूप दुःखदायक होता, अतिशय दुःखदायक होता. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमानच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.